काल नव्हती तू काळे काळे नव्हती काय चल बाकीच्यांना समजायला सर्वांना येस ओके. तर ठीक आहे काय होतं बघा लक्षात आले अट्रॅक्शनचा पॉईंट. आता नेक्स्ट पॉईंट पाहू त्याच्या पुढचा पॉईंट कोणता पाहू अफबाऊ प्रिन्सिपल म्हणून जे आपण मागे तुम्हाला सांगितलं होतं हे ना म्हणजे फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला फिलिंग करायचं. त्याच्यात आणखीन एक पॉईंट राहिला होता एनर्जीचा. आपला एनर्जीमध्ये आणखीन एक पॉईंट काय होता की सेम सबशेलमध्ये असेल ओके सेम सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन असेल तर एनर्जी काय होते. समजा हायड्रोजन आहे हायड्रोजनचा 1s हायड्रोजनला 2s ठीक आहे 2s हायड्रोजनचा 2s पाहू ना. लिथियमचा आपण काय पाहू 2s. हायड्रोजन हे ना सोडियमचा 2s सगळ्याचा 2s म्हणजे सगळ्यांची सेम सबशेल कशी आहे सेम सबशेल बघा सेम सबशेल आहे. तर याची एनर्जी काय होत जाते हायड्रोजनची एनर्जी काय असते हायड्रोजनची एनर्जी पेक्षा लिथियमची एनर्जी राईट म्हणजे हायड्रोजन ओके त्यानंतर कोण लिथियम त्यानंतर कोण सोडियम म्हणजे हायड्रोजनची एनर्जी कशी असते ग्रेटर असते आणि त्यानंतर लिथियमची कमी असते. लिथियमची ग्रेटर असते कोणापेक्षा सोडियमपेक्षा. तर या तिघांचे एकच सबशेल पाहिलं आपण हां तिघांमध्ये पण एकच सबशेल हायड्रोजन लिथियम आणि सोडियम सेम सबशेल. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन या सेम सबशेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी काय होत जाते डिक्रीज व्हायली. हायड्रोजनची कशी आहे जास्त आहे पुढे पुढे गेल्यावर काय व्हायली डिक्रीज व्हायली. डिक्रीजेस विथ कोण डिक्रीज व्हायली एनर्जी डिक्रीज व्हायली विथ इन्क्रीज व्हायले. काय इन्क्रीज व्हायले झेड इन्क्रीज. ॲटॉमिक नंबर वाढायले बघा खाली खाली आलो आपण ॲटॉमिक नंबर काय होत चालला वाढत चालला. जरी सबशेल कशी आहे सेम सबशेलला ॲटॉमिक नंबर 1 असतो 3 असतो 11 असतो. ॲटॉमिक नंबर वाढायला ॲटॉमिक नंबर झेड ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो झेड इन्क्रीज एनर्जी डिक्रीज. सेम सबशेलचा झेड इन्क्रीज झालं तर एनर्जी काय होते डिक्रीज होते. लक्षात हे समजलं पॉईंट सोपा आहे. हा एक पॉईंट राहिला होता कालचा समजला का हा पॉईंट हो यस ओके समजलं राईट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहू फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉनला भरतात कसं भरायचं ते पाहू. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स द नेक्स्ट पॉईंट नाउ विल सी द फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स भरणं कसं भरतात. नेक्स्ट पॉईंट नाउ विल सी काय पाहू फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सला भरू घ्या आपण ओके. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सला फिल करतात कशामध्ये इन डिफरंट ऑर्बिट्समध्ये आणि ऑर्बिटल्समध्ये ओके. इलेक्ट्रॉन वी फिल द इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट ऑर्बिट्स अँड ऑर्बिटल्स. हाऊ द इलेक्ट्रॉन्स वी फिल अकॉर्डिंग टू अफबाऊ प्रिन्सिपल. पहिला आहे अफबाऊ प्रिन्सिपल हे शिकवलं होतं मी तुम्हाला. नेक्स्ट आहे खूप महत्त्वाचं आहे अफबाऊ प्रिन्सिपल. 3 प्रिन्सिपल पाहणार आपण अफबाऊ पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल हुंड अफबाऊ पॉली हुंड हे 3 वन बाय वन पाहतो आपण. तर पहिला आहे अफबाऊ म्हणजे जर्मनीमध्ये काय म्हणतात त्याला बिल्डिंग इन जर्मनी भाषा आहे. तर जर्मनी भाषेमध्ये एक शब्द आहे तर कोणतं सायंटिस्टचं नाव नाही काय नाही. अफबाऊ म्हणजे इन जर्मनी इट इज कॉल्ड ॲज बिल्डिंग अप. It is called as building up. Building up means what? Filling up. It is the filling same. म्हणजे इलेक्ट्रॉनला फिल करायचं आपल्याला प्रत्येक ऑर्बिटमध्ये आणि ऑर्बिटलमध्ये. अफबाऊ तर अफबाऊ प्रिन्सिपलचं स्टेटमेंट आहे. आता त्यामुळे काय म्हणतो अफबाऊ प्रिन्सिपल इट इज स्टेटेड ॲज द स्टेटमेंट इज स्टेटेड ॲज इन ग्राउंड स्टेट ऑफ ॲटम. ॲटमचा ग्राउंड स्टेट असतो. इन ग्राउंड स्टेट ऑफ ॲटम द इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड. इलेक्ट्रॉन्सला भरायचं कशामध्ये ऑर्बिटलमध्ये. इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन ऑर्बिटल्स अकॉर्डिंग टू increasing order of energy. According to what? increasing order of कोणाच्या एनर्जीच्या चढत्या क्रमाने
इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ कोणाच्या एनर्जीच्या, इन्क्रीजिंग वाढत्या क्रमाने, इन्क्रीज होणे म्हणजे वाढणे. इन ग्राउंड स्टेट मात्र, ग्राउंड स्टेट म्हणजे सर्वात लहान शेवटची, ग्राउंडची खालची, सर्वात खालची ग्राउंड. ग्राउंड पासून मग काय होते, फिलिंग होतात, ऑर्बिटल फिलिंग होतात, भरत जातात ना. तर दॅट इज कॉल्ड एज अफबाऊ प्रिन्सिपल. दिस प्रिन्सिपल इज नाव कॉल्ड एज व्हॉट, अफबाऊ. जर्मनीमध्ये काय म्हणतात त्याला, बिल्डिंग अप. स्टेटमेंट कळाला. कोणताही ॲटम ग्राउंड स्टेटमध्ये असतो. ॲटम कसा असला पाहिजे, ग्राउंड स्टेटमध्ये, म्हणजे त्याचं कंपाऊंड नाही बनला पाहिजे, नुसता ॲटम. तर त्या ॲटममध्ये आपण इलेक्ट्रॉन भरायलो, इलेक्ट्रॉन्स आर काय करायलो, फील्ड. इलेक्ट्रॉन्स आर फील्ड इन कशामध्ये भरायचे, ऑर्बिटलमध्ये. अकॉर्डिंग टू कसं भरायचं, अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी, अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ कोणाच्या, एनर्जी. समजला आपण अफबाऊ प्रिन्सिपल, समजला अफबाऊ प्रिन्सिपल, कळालं कसं भरायचं, ऑर्डर कसा घ्यायचा, अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके, कसा ऑर्डर घ्यायचा, अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. एनर्जीचा कसा ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. म्हणजे सर्वात आधी 1s भरू आपण, त्यानंतर 2s, त्यानंतर 2p. हा क्रम म्हणजे ग्राउंड स्टेटला कोण असतो, 1s, 1s नंतर 2s. म्हणजे हा ऑर्डर कसा आहे, इट इज कॉल्ड एज इन्क्रीजिंग ऑर्डर. इट इज कॉल्ड एज विच ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. इट्स ओके, काय म्हणा, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. जातो समजायले, गायत्री समजायले, हो. हां, कालचा पॉईंट कळाला, ते कालचा पॉईंट. एनर्जीचं थोडंसं ते पण लक्षात. सिंपल आहे ते. आता सांगितलं मी कसं. अट्रॅक्शन मोर असेल तर काय असते, अट्रॅक्शन मोर असेल तर एनर्जी, अट्रॅक्शन मोर असेल तर एनर्जी कशी असते, लेस म्हणायचं, एनर्जी लेस. अट्रॅक्शन मोर, एनर्जी लेस. हा नियम लक्षात ठेवा आणि मग लक्षात राहतो. राईट, ओके. चला आता काय चालू आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर. अफबाऊने काय म्हटला, अफबाऊ जर्मनीला काय म्हणतो आपण, इन जर्मनी इट इज कॉल्ड एज बिल्डिंग अप. बिल्डिंग अप बांधणी करणे, बांधणी वर बनवत जाणे, बिल्डिंग. तर काय बिल्डिंग करणे, इलेक्ट्रॉनची. आता त्याची आकृती आहे, ते आपण पाहिलं होतं पहिलं. ही आकृती अजून पाहूया बघा. ओके, विल सी द डायग्राम अफबाऊ प्रिन्सिपलची. तुम्हाला बेसिकमध्ये सांगितलं होतं, हीच डायग्राम परत पाहूया. अफबाऊ प्रिन्सिपल कसा भरला होता आपण. पहिलं काय असतो, 1s, नंतर 2s, 3s, 4s, 5s, 6s, 7s. यस काय असतात ते, सबशेल. 1 2 3 4 काय असतात ते, लक्ष इकडे आता सर्वांनी. 1 2 3 4 काय असतो, शेल. यस काय असतात, सगळे सबशेल म्हणायचे. 1 2 3 4 5 6 शेल, सबशेल. विसरू नका ना, शेल, सबशेल, ऑर्बिटल काय असतात, तिन्ही माहिती आहे तुम्हाला. ऑर्बिटल असेल तर यसला कोणताच नसतो, पीला px py pz असं ऑर्बिटल असतात. ऑर्बिटल कोणते असतात, px py pz. डीचे ऑर्बिटल 5 असतात, डीचे ऑर्बिटल. 1 2 3 4 काय असते, शेल, शेल, सबशेल, शेल, सबशेल. नंतर आता 2p नंतर 3p नंतर 4p नंतर 5p नंतर 6p झालं. यस पी. आता डी. डी कोणता, 2p 3p 2p. डी असेल तर काय घ्यायचं, 3d 4d 5d. ओके, 6d पण. ओके, ठीक आहे. 6p 7p 6p पर्यंत ठीक आहे. 7p 7s 8s. कारण आपले पिरियड किती असतात, 7 पिरियड असतात. पिरियड तुम्हाला माहीत आहे, पिरियडिक टेबल धडा 1 2 3 4 5 6 7 पिरियड. आपला पिरियडिक टेबल 7 पिरियड्सचा आहे, ठीक आहे. मग यानुसार काय असतात ते 1 2 3 4 5 6 7 दीज आर द पिरियड्स. यांना काय म्हणतो आपण, पिरियड्स असतात. पिरियडिक टेबल धडा आपण सुरू करणार आहोत. हा धडा संपला की उद्या धडा संपून जाते आपला. हा चॅप्टर संपेल, आपण पिरियडिक टेबल नवीन धडा सुरू करणार आहोत. पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. इट इज कॉल्ड एज क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर हे आता पहा क्रम कसा करायचा. 1s 2s 3s 4s 5s 6s 7s, त्यानंतर 2p. आता काय येईल सांगा, एस झाला, पी झाला, डी झाला. आता कोणता येईल, एफ. एफ कुठे लिहायचा, 4f.
राईट. 4F नंतर काय 5F, 4F 5F 6F असं. मग आता सर्वात आधी फिलिंग इलेक्ट्रॉनला कशात भरणार आपण 1s मध्ये. 1s नंतर जाताना कसं जाते रिकामं जातं. परत इकडे येताना 2s मध्ये. ठीक आहे. हे ॲरो इलेक्ट्रॉन सर्वात आधी कशात प्रवेश करेल 1s मध्ये. इलेक्ट्रॉन फर्स्ट एंटर इनटू 1s, देन आफ्टर दॅट इट एंटर इनटू 2s, देन आफ्टर दॅट एंटर इनटू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. मी काय म्हटलो अफबाऊ म्हणजे कसा असतो, इट इज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. एनर्जीचा क्रम कसा लिहायचा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ कोणाची असेल एनर्जीची. एनर्जीचा वाढता क्रम दॅट इज कॉल्ड एज चढता क्रम इन्क्रीजिंग ऑर्डर. 1s ची एनर्जी कशी आहे कमी आहे बघा, हा बाण कशी आहे कमी. त्यानंतर काय होते जास्त 2s, अजून काय होते 2p. म्हणजे क्रम कसा व्हायलाय वाढायले इन्क्रीजिंग ऑर्डर. त्याला काय म्हणायचं कसा ऑर्डर कसा म्हणायचं इन्क्रीजिंग ऑर्डर. काय म्हणायचं विच ऑर्डर इट इज कॉल्ड एज इन्क्रीजिंग ऑर्डर. बघा 2p नंतर कशात एंटर करतो 3s, 3s नंतर 3p, 3p नंतर 4s, 4s नंतर 3d, 3d नंतर 4p, 4p नंतर 5s, 5s नंतर 4d, 4d नंतर 5p, 5p नंतर 6s, 6s नंतर 4f, 4f नंतर 5d, 5d नंतर 6p, 6p नंतर 7s, 7s नंतर 5f, 5f नंतर 6d, 6d नंतर 7p. ओके. हा क्रम झाला. त्याला काय म्हणतात इट इज कॉल्ड एज अफबाऊ प्रिन्सिपल. अफबाऊ. बोला आता मला 1s आहे नंतर काय 2s आहे. 1s नंतर 2s, 2s नंतर कोणती आहे 2p. बरोबर आहे. एक बघा म्हणून इथं सांगायचं ना क्रम इन्क्रीजिंग ऑर्डर. 1s नंतर 2s, 2s नंतर 2p, 2p नंतर 3s. बरोबर आहे. 3s नंतर 3p, 3p नंतर 4s. बरोबर आहे. 4s नंतर 3d, 3d नंतर 4p. बरोबर आहे. 4p नंतर काय 5 आहे ना 5s, 5s, s नाही काय म्हणायला 5s. 5s नंतर कोण आहे ना 4d, 4d नंतर कोण आहे 5p, 5p नंतर कोण आहे 6s. याला काय म्हणायचं 6s. 6s नंतर कोण आहे 4f. दिस इज इम्पॉर्टंट ना, व्हेरी इम्पॉर्टंट. अफबाऊ प्रिन्सिपल इज इम्पॉर्टंट पॉइंट. इट इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. नाव 4f. 4f नंतर कोण आहे सांगा 4f नंतर आकृतीत बघून सांगा बरं. 4f पर्यंत झाला आपला. 4f नंतर कोण आहे 4f नंतर 5d आहे. 4f नंतर काय 5d. बघा हे 4f झालं. इथपर्यंत काय झालं 4f. 4f नंतर 5d, 5d नंतर 6p राईट. 5d नंतर 6p, 6p नंतर 7s, 7s नंतर 5f, 5f नंतर 6d, 6d नंतर 7p. असं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन करायचं आपल्याला यानंतर. तर कळाले याला काय म्हणायचं अफबाऊ. कोणता प्रिन्सिपल म्हणतात याला अफबाऊ. अफबाऊ प्रिन्सिपल समजला का रे. अफबाऊ प्रिन्सिपल समजला तो समजला तर समजला म्हणा. सिरियस घ्या. मला कळते कोण सिरियस घ्यायला कोण नाही घ्यायला सगळं कळतं मला. मला सगळं समजते. क्वेश्चन विचारतो मधातले तेव्हा सांगता यायला पाहिजे. तर समजतो मी समजलो असं हो म्हणल्यावर काय समजतं. लक्ष द्या. अभ्यास करा माणसा. अभ्यास करा. कोण नाही करायला कोण करायला अभ्यास. राईट. ठीक आहे छान. तर स्क्रीनशॉट घ्या काढून. काळे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं काय नव्हतं तू. स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतलं. येस ओके नोटेड. छान. ज्यांना विचारलं त्यांनी सांगा. राईट. ज्यांना विचारलं त्यांनी सांगायचं याच्या पुढं काय व्हायला गोंधळ व्हायला त्याच्यात नेमकं काय प्रॉब्लेम कोणाला काहीच कळणार गेलं वेळ. मग त्याच्यात काय होतं तुम्हालाच कन्फ्युजन होते. सगळ्याला विचारतो मी. माझ्या लक्षात आहे तुम्ही सगळेजण लक्षात आहे माझ्या. राईट. मी इकडे शिकवायचं वेगळं आणि तुमच्याकडे लक्ष जास्त देतो. शिकवायचं कमी.
तर हे अफबाऊ प्रिन्सिपल, यांना काय म्हणतो आपण, अफबाऊ प्रिन्सिपल. 1s 2s 3s 4s 5s 1 2 3 4 5 6 7 8 1 2 2 3 4 3 4 4 5 4 5 असं. किती सोपं आहे बघा. हां किती सोपं आहे टेक्निक अफबाऊ. हां सोपं आहे. BScच्या मुलांना येत नाही, पण नॉट क्लिअर आहे. बरं ठीक आहे, चला नोट करून घेतले. BSc MSc मुलांना येत नाही, मला यायला अजून करायलाच आहे. तर हा झाला अफबाऊ प्रिन्सिपल. स्टेटमेंट ग्राउंड स्टेट कुठून सुरू करायची, ग्राउंड स्टेट. आता याला कसं लक्षात ठेवा सांगतो. 1s नंतर जोडी कोणाची लावायची, 2s 2p. ठीक आहे, असं जोड्या जोड्या लक्षात ठेवा. 2s 2p नंतर काय, 3s 3p. 3s 3p नंतर काय, 4s 4p. पण मधात कोण यायले, 3d. 5s 5p च्या मधात कोण येतो, 5s 5p च्या मधात 4d. 6s 6p च्या मधात 2 येतात. 6s आणि 6p याच्या मधात 2 कोण येतात, 4f आणि कोण येतो, 4f आणि 5d. 7s 7p च्या मध्ये 2 येतात. कोण कोण, 5f 6d. लक्षात आहे. तर आता बोला मला, मी जे विचारलं ते सांगा. 5s आणि 5p च्या मध्ये कोण येतो, 5s आणि 5p च्या मध्ये, 5s आणि 5p च्या मध्ये 4d येतो. बरोबर, 5f 5p च्या मध्ये कोण येतो, 4d. ठीक आहे. 6s आणि 6p च्या मध्ये, 6s आणि 6p च्या मध्ये कोण कोण येतात, 6s आणि 6p च्या मध्ये 2 आहेत बघा. कोणते कोणते आहेत, 2. 6s आणि 6p च्या मध्ये 2 कोणते कोणते आहेत, 4f आणि कोण आहे, 5d. 4f 5d. 6s 6p च्या मध्ये 2 आहेत. कोणते कोणते, 6s आणि 6p. 6s आणि 6p च्या मध्ये कोण कोण आहेत, 4f आणि 5d. याच लक्षात ठेवा. न पाहता सांगता आलं पाहिजे. राईट. तर आता अफबाऊ प्रिन्सिपल झाला. याला काय म्हणायचं, कोणता प्रिन्सिपल, इज कॉल्ड ॲज अफबाऊ प्रिन्सिपल. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज अफबाऊ. नेक्स्ट पॉइंट नाउ वी विल सी अफबाऊ प्रिन्सिपल नंतर पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पॉलिश त्यानंतर कोणता भाग, पॉलिश, पॉल चंद्र पॉल माहिती आहे मला, पॉलिश. याला काय म्हणायचं, पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल हे सगळे तत्व आहेत. पॉलिशचा एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय आहे की 2 इलेक्ट्रॉन्स, कोणतेही 2 इलेक्ट्रॉन इन एन ॲटम, 2 इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम cannot have, यांना नसतात, काय नसतात, cannot have the same set of 4 quantum numbers. क्वांटम नंबर किती असतात तुम्हाला माहिती, 4 क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स किती असतात, क्वांटम नंबर 4 असतात. क्वांटम नंबर तर यांचा 4 क्वांटम नंबर कसे नसतात, यांचे सेम नसतात. 4 क्वांटम नंबर कसे नसतात, सेम नसतात. कोणाचे, कोणाचे, 2 इलेक्ट्रॉन्सचे. कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनचे. बघा काय म्हणालो मी, कोणाचे, कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनचे, 2 इलेक्ट्रॉन्स. कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनचे, कोणत्याही कशाचे, 2 इलेक्ट्रॉनचे किती क्वांटम नंबर, 4 क्वांटम नंबर सारखे नसतात. किती सोपं आहे. 2 इलेक्ट्रॉन कॅनॉट हॅव सेम सेट ऑफ, जो सेट असतो एक क्वांटम नंबरचा सेट असतो, तो कसा नसतो, सेम नसतो. उदाहरणार्थ आपण हेलियम पाहू, हेलियम-2. हेलियममध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, हेलियममध्ये इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स. हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, कुठे असतात 2 इलेक्ट्रॉन, हा हेलियमचा आयटम किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन. हेलियमच्या आयटममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर आपण काय करू, इलेक्ट्रॉन आणि याचे क्वांटम नंबर पाहू. इलेक्ट्रॉन n, इलेक्ट्रॉन पहिला
आणि इलेक्ट्रॉन कोणता दुसरा, 2 इलेक्ट्रॉन. 4 क्वांटम नंबर कोणकोणते असतात तुम्हाला माहिती आहे. एन असतो, अजून काय असतो, एल असतो, एन एल, अजून काय असतो, एम, अजून काय असतो, स्पिन, एम एस, एम एल अँड व्हॉट, एम एस. ओके, दिसते क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना दिसते. एन एल एम एस दिसते. तर बोला मला हेलियमचे इलेक्ट्रॉन किती आहेत, हेलियमचे इलेक्ट्रॉन किती आहेत, इलेक्ट्रॉन हेलियमला काय म्हणतो आता बघा, हेलियमला इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स. हेलियमला इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स. राईट, 2 इलेक्ट्रॉन पैकी आपण इथे काय लिहिलो, फर्स्ट इलेक्ट्रॉन, हा झाला फर्स्ट इलेक्ट्रॉन, हा झाला सेकंड इलेक्ट्रॉन. पहिल्या इलेक्ट्रॉनचा हा समजा पहिला इलेक्ट्रॉन, हा समजा कोणता आहे, दुसरा इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. पहिल्या इलेक्ट्रॉनचा मला n इज इक्वल टू सांगायचा, n इज इक्वल टू काय, याचा पण n इज इक्वल, दोघांचा n इज इक्वल टू काय असेल, 1 असेल है ना. पहिल्या कक्षेमध्ये आहे, कोणती कक्षा आहे दोघांची, 1, म्हणजे n इज इक्वल टू काय असतो, 1 है ना. n क्वांटम नंबर काय सांगतो आपल्याला, शेल. आपल्याला l ची किंमत काढता येते n च्या किमतीवरून. n इज इक्वल टू काय असतो, 0 टू n मायनस 1. 0 टू n मायनस 1 किती येतो याचा, 0 टू n मायनस 1 म्हणजे याची किंमत किती येते, 0च येते. याची पण किंमत किती येते, 0च येते, बरोबर आहे. ml हे 0 असलं तर हे काय असते, मायनस एल टू 0 टू काय असतो, प्लस एल. मायनस एल टू 0 टू प्लस एल म्हणजे किती येते, हे 0च येते. हे पण किती येते, 0. म्हणजे तीनही क्वांटम नंबरची 1 2 3 क्वांटम नंबरची व्हॅल्यू कशी आली, सेम आली. 1 2 3 तिन्ही क्वांटम नंबरची व्हॅल्यू कशी आली, सेम आली. पण चौथा क्वांटम नंबर बघा, चौथ्या क्वांटम नंबरमध्ये एकाची प्लस हाफ तर एकाची मायनस हाफ. चौथ्या क्वांटम नंबरमध्ये काय व्हॅल्यू, एकाची प्लस हाफ तर एकाची मायनस हाफ, बरोबर आहे. तर प्लस हाफ आणि मायनस हाफ म्हणजे सेम आहे का व्हॅल्यू, आता नॉट सेम. म्हणजे 3 क्वांटम नंबर सेम असू शकतात, पण 4 क्वांटम नंबर सेम असू शकतात का नाही. 2 इलेक्ट्रॉनचे 4 क्वांटम नंबर सेम नसतात, 3 असू शकतात, 2 असू शकतात, 3 असू शकतात, पण 4 क्वांटम नंबर सेम असू शकत नाही. ओके, 4th क्वांटम नंबर विल बी ऑलवेज डिफरंट. सो द 2 इलेक्ट्रॉन्स इन आयटम, कोणत्या आयटममध्ये, हे आपण एक्झाम्पल पाहिलं कोणाचं, हेलियमचं. कळालं, समजलं. पॉलिश प्रिन्सिपल आहे, त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज पॉली प्रिन्सिपल. ओके, समजला पॉली प्रिन्सिपल, काय दिसते, क्लिअर आहे, ठीक आहे. चला समजला पॉली प्रिन्सिपल, नोट करून घ्या, स्क्रीनशॉट घ्या त्याचा. हां क्लिअर आहे, हां चला स्क्रीनशॉट काढून घ्या, नोट करून घ्या, स्क्रीन नोट करून घ्या. चला आला, समजलं. ओके यादव, समजलं. किती क्वांटम नंबर सेम असतात, क्वांटम नंबर सेम किती असतात, हां मी काय विचारते सांगा, क्वांटम नंबर सेम किती असतात, सेम 3 असू शकतात, पण 4th असतो का, डोंगरांग असतो. 4th क्वांटम नंबर कसा असतो, डिफरंट असतो. 4th क्वांटम नंबर डिफरंट. एक आणखीन एक उदाहरण देतो मी तुम्हाला, हेच म्हणून नाही, आणखीन एक उदाहरण पाहू. आणखीन एक उदाहरणामध्ये जर आपण एक असं उदाहरण घेऊ, तर हे कार्बनचं बघू. कार्बनचं काय असतं, ॲटॉमिक नंबर 6. कार्बनचे इलेक्ट्रॉन कसं काढतो आपण, 1s2 2s2 2p6. कार्बनचे किती इलेक्ट्रॉन आहेत, 6 इलेक्ट्रॉन. तर आपण कार्बनच्या या 6 इलेक्ट्रॉनपैकी पहिल्या व चौथ्या इलेक्ट्रॉनचा पाहूया. पहिल्या व कोणत्या, चौथ्या इलेक्ट्रॉन, हा पहिला, आणि इथं काय लिहूया आपण, चौथा. कोणते इलेक्ट्रॉन, पहिला व चौथा, यांचे कोणते राहिले, एन एल एम एस आणि काय एम एल एम एल एम एल एन एल एम एल आणि एम एस, एम एल आणि एम एस. तर बोला तुम्हाला कसं असते आता यांचे, पहिला आणि कोणता आपण पाहिलो, पहिला आणि चौथा, इलेक्ट्रॉन नंबर 1 आणि इलेक्ट्रॉन नंबर 4. इलेक्ट्रॉन नंबर 1 चा क्वांटम नंबर सांगा काय, पहिल्याचा. जे बॉक्स काढायचे असतात ते बघा कसं लिहितो आपण, बॉक्स 1s2 चे इलेक्ट्रॉन एक वर काढायचं आणि एक खाली काढायचं. 2s2 चे इलेक्ट्रॉन एक वर काढायचं एक खाली. 2p चे डबे किती काढायचे, 3 डबे काढायचे 2p चे.
टुपीचे डबे 3, एक वर एक खाली, एक वर एक खाली, एक वर एक खाली. वर म्हणजे प्लस हाफ, खाली म्हणजे मायनस हाफ. वर म्हणजे प्लस हाफ, खाली म्हणजे मायनस हाफ. आपल्याला कोणता इलेक्ट्रॉन पाहिजे आहे? हा पहिला इलेक्ट्रॉन आहे. हा कोणता आहे? दुसरा. हा तिसरा. आणि हा कोणता आहे? चौथा. हा कोणता आहे? चौथा. पहिल्या इलेक्ट्रॉनचा पहिला इलेक्ट्रॉन हा आहे. लक्ष द्या इकडे. पहिला इलेक्ट्रॉन हा आहे. याचा स्पिन कसा आहे पहिल्या इलेक्ट्रॉनचा? n काय सांगा मला. पहिल्या इलेक्ट्रॉनचा n. पहिल्या इलेक्ट्रॉनचा n इज इक्वल टू किती आहे? 1 आहे. तर चौथ्या इलेक्ट्रॉनचा आता पहा, चौथा इलेक्ट्रॉन कुठे आहे? हा. चौथ्या इलेक्ट्रॉनचा n इज इक्वल टू किती आहे? 2 आहे. n इज इक्वल टू 2. बरोबर आहे. तर n ची किंमत काढतो आपण याच्यावरून काय काढूया आपण? n ची किंमत. n ची किंमत कसा काढतो? n इज इक्वल टू 1 असेल तर n ची किंमत काय असते? n ची व्हॅल्यू 0 असते. याची किंमत किती येते? 0 आणि 1 दोन व्हॅल्यू येतात. आणि इथेच कळायला लागतं तुम्हाला पहिलाच क्वांटम नंबर कसा आहे. बघा इथं पहिलाच क्वांटम नंबर कसा आहे? सेम आहे का डिफरंट आहे? पहिलाच क्वांटम नंबर कसा आहे? डिफरंट आहे. म्हणजे किती क्वांटम नंबर म्हटलो होतो आपण? किती क्वांटम नंबर? किती क्वांटम नंबर? 4. तर 4 पैकी पहिलाच कसा आहे? डिफरंट आहे. बघा पहिला जर डिफरंट असेल तर काय म्हणू? 4 क्वांटम नंबर सेम आहेत का? नाहीत म्हणून. ठीक आहे. कोणत्याही दोन इलेक्ट्रॉनचे 4 क्वांटम नंबर पैकी पहिलाच क्वांटम नंबर सेम नाही. इथं पण व्हॅल्यू काढता येते. हे 0 येते. किती येते? -1 0 +1. हे काय येते? पहिल्याचा प्लस हाफ. इथून पाहून घ्यायचं. प्लस हाफ मायनस हाफ, प्लस हाफ मायनस हाफ, प्लस हाफ मायनस हाफ, प्लस हाफ मायनस प्लस हाफ मायनस हाफ. कोणत्याही इलेक्ट्रॉनचा तुम्हाला आता लिहिता येतो? कोणत्याही इलेक्ट्रॉनचा 4 क्वांटम नंबर लिहिता येते का? येते. कोणत्याही इलेक्ट्रॉनचे 4 क्वांटम नंबर लिहिता येतात का? हो. नाही. कोणत्याही इलेक्ट्रॉनचे 4 क्वांटम नंबर लिहिता येते की नाही? नाही येते. 4 क्वांटम नंबर किती बघा ना. पहिल्या आणि चौथ्याचं कसं सांगितलं मी? पहिल्या आणि चौथ्याचं आता सांगितलं ना तसं लिहायचं. पहिल्या आणि चौथ्याचं इथे समजलं का? हो म्हणायचं. समजलं का नाही? हे समजलं का? पहिल्या आणि चौथ्याचं. पहिल्या इलेक्ट्रॉनचं आणि चौथ्या इलेक्ट्रॉन समजलं का? काळे समजलं? पहिल्याचं आणि चौथ्याचं. पहिल्याचं आणि चौथ्याचं काळे समजलं का? नाही. हो. हा. मग कोणत्याही इलेक्ट्रॉनचं काढता येते ना. मग येते ना. कोणत्या इलेक्ट्रॉनचं देऊ शकेल ना. तर थोडं यायला पाहिजे, तुम्हाला यायला पाहिजे. तर कोणत्या इलेक्ट्रॉनचे 4 क्वांटम नंबर सेम नसतात. सध्या लक्षात ठेवा. पॉलिश प्रिन्सिपल लक्षात ठेवा. जसं वेळ येईल तसं तुम्हाला काढता येईल. पॉलिश प्रिन्सिपल लक्षात ठेवा. पॉलिश प्रिन्सिपल काय आहे मेन? आज काय लक्षात ठेवा? पॉलिश प्रिन्सिपल एक हेलियमचं उदाहरण असेल लक्षात ठेवा. हेलियमचे उदाहरण म्हणून लक्षात ठेवा. पॉलिशचा प्रिन्सिपल लक्षात ठेवा. नंतर पुढे पुढे एक्झाम्पल्स येतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहू. हुंड्स रूल. हे कळालं पॉलिश. ओके. स्क्रीनशॉट घेतला होता का याचा? लिहून घेतलं होतं. व्हिडिओ सेंड होईल. व्हिडिओ विल बी सेंड टू यू. डोंट बॉदर टू यू. नाव द लास्ट पॉईंट. अजून एक पॉईंट पाहू. कोणता? हुंड्स रूल. हुंड काय नाव आहे? कोणता रूल? हुंड्स रूल. पॉलिशचा प्रिन्सिपल कळाला. पॉलिश प्रिन्सिपलमध्ये एक पॉईंट अजून काय असा की अपोजिट स्पिन असतात त्याच्यामध्ये. कोणती एक डब्बा असला. कोणता डब्बा म्हणजे काय असते? ऑर्बिटल असते. डब्बा म्हणजे काय असतो? हा ऑर्बिटल. तर ऑर्बिटलमधले स्पिन कसे असतात? नेहमी स्पिन अपोजिट असतात. द स्पिन्स आर ऑलवेज अपोजिट. हे पॉलिशमध्ये लक्षात ठेवायचं. स्पिन अपोजिट. अपोजिट स्पिन क्वांटम नंबरमध्ये शिकवलं तुम्हाला. स्पिन स्टेट्स असतात. एक बाण वर असते आणि एक बाण कुठे असते? खाली असते. आता हुंड्स रूल. हुंड्स यांनी काय म्हटले की द 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. असंच परत 2 इलेक्ट्रॉन आहेत. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. इथं काय असेल आता हुंड्स रूलमध्ये? 2 ऑर्बिटल्स असेल किंवा ऑर्बिटल सबशेलची. ओके. इन द सबशेल सेम एनर्जीची सबशेल आहे. ओके.
सबशेल कशी आहे, सेम एनर्जीची सबशेल. तर याच्यामध्ये फिलिंग करतो आपण सबशेलमध्ये, ऑर्बिटलमध्ये. मग परत आहे का, शेलमध्ये काय असतो, सबशेल असतो. सबशेलमध्ये काय असतो, ऑर्बिटल असतो. ठीक आहे, शेलमध्ये सबशेल, सबशेलमध्ये ऑर्बिटल. तर देर आर सम ऑर्बिटल्स. त्यामध्ये काय होत नाही, हुन्सने काय म्हटलं की इलेक्ट्रॉन फील्ड पहिले कसा भरतो, सिंगल भरतो. द पेरिंग कॅनॉट टेक्स प्लेस. द पेरिंग ऑफ electrons in the orbital of same subshell. ऑर्बिटल ऑफ कोणाची, सेम सबशेलची. परत आहे का, द पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल ऑफ सेम सबशेल कॅनॉट टेक्स प्लेस. और कॅनॉट ऑकर. पेरिंग होत नाही. पेरिंग केव्हा होत नाही, कॅनॉट टेक्स प्लेस अनलेस और अंटिल द इलेक्ट्रॉन, जोपर्यंत इलेक्ट्रॉन गेट फील्ड. इलेक्ट्रॉन कसा भरला पाहिजे, इलेक्ट्रॉन गेट फील्ड सिंगली और किंवा यालाच काय म्हणतात, वन. सिंगल इलेक्ट्रॉन जेव्हापर्यंत भरत नाही, सिंगल. याचा अर्थ कसा बघा, समजा आपल्याकडे पी ऑर्बिटल आहे, याचे 4 इलेक्ट्रॉन आहेत. पी ऑर्बिटल 4 इलेक्ट्रॉन, सेम सबशेलची एनर्जी कशी असते, सेम सबशेल असेल तर एनर्जी कशी असते, एनर्जी सेम असते. एनर्जी सेम असलं तर काय म्हणतात, काल सांगितलं तुम्ही, आहे का कोणाला लक्षात, एनर्जी सेम असलं तर काय म्हणतो आपण, एनर्जी जर सेम असेल तर काय म्हणतो, काल सांगितलं तुम्ही. हा, सेम एनर्जीला काय म्हणतात, जाधव काय म्हणतात, जर एनर्जी सेम असली, हा, तर त्याला काय म्हणतात, जर एनर्जी सेम असली तर काल बोललो तुम्ही, आहे लक्षात, नाही कोणाची आहे लक्षात, बाकीच्यांची अजून. एनर्जी सेम असली तर काय म्हणतो आपण, डिजनरेट म्हणा. काय म्हणतात त्याला, डिजनरेट शब्द सांगितलं तुम्ही मागे, काय म्हणतात त्याला, डिजनरेट. एनर्जी सेम असली तर काय म्हणतात, डिजनरेट. लक्षात ठेवा. तर पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल्स ऑफ सेम एनर्जी मीन्स डिजनरेट ऑर्बिटल. कशी ऑर्बिटल असेल, डिजनरेट ऑर्बिटल. कॅनॉट टेक्स प्लेस, याची पेरिंग होत नाही अंटिल द इलेक्ट्रॉन गेट फील्ड, म्हणजे जोपर्यंत इलेक्ट्रॉन भरत नाही, अंटिल इलेक्ट्रॉन गेट फील्ड सिंगली, जोपर्यंत इलेक्ट्रॉन सिंगल भरत नाही. पीचे डबे किती असतात, आता पीचे डबे किती असतात, पीचे डबे 3. एक कोणती असते पहिली, PX, PY, PZ. हे अजून तुम्हाला लय प्रॅक्टिस होणार आहे. हे सगळं समजून जाते फायनली. सगळं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनमध्ये पूर्ण समजतं. PX, PY, PZ. P आला किती बॉक्स काढायचे, देर आर द 3 बॉक्स. दिस इज द बॉक्स डायग्राम. नाउ हाऊ मेनी इलेक्ट्रॉन, आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन. आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 4. नियम काय म्हटला आपला, 3 ऑर्बिटल आहेत बघा, सेम सबशेल कोणती आहे, पी. SP काय असते, सबशेल असते. SP काय असते तुम्हाला माहिती आहे, सबशेल. ऑर्बिटल ऑफ सबशेल, ऑर्बिटल ऑफ कोणाची, सबशेल. सेम सबशेल कोणती आहे, PX, PY आणि PZ. कॅनॉट टेक्स प्लेस, याची पेअरिंग होत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन कसं भरायचं, पहिलं सिंगल, सगळ्यांना सिंगली. इलेक्ट्रॉन अंटिल इलेक्ट्रॉन, जोपर्यंत इलेक्ट्रॉन गेट फील्ड, अंटिल इलेक्ट्रॉन गेट फील्ड कसं भरत नाही, सिंगल भरत नाही. अंटिल इलेक्ट्रॉन गेट फील्ड सिंगल, द पेअरिंग कॅनॉट बी टेक्स प्लेस. पेअरिंग होते का, पेअरिंग कॅनॉट टेक्स प्लेस, पेअरिंग होणार नाही. इलेक्ट्रॉन पहिलं कसं भरायचं, सगळे सिंगल. नंतर चौथा इलेक्ट्रॉन, आपल्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत, परत आहे का, इलेक्ट्रॉन किती आहेत, 4. तर चौथा इलेक्ट्रॉन आपण कुठे भरणार, पेअरिंग करणार याची. आपल्याला असं पण भरता आलं असतं, P4. आपल्याला P4 असं पण भरता आलं असतं, कसं, 1, 2, 3, 4. हा रिकामा सोडायला, हा कसा सोडायलो, रिकामा. पण असं जमते का, नाही जमते. असं का, आपण पहिलेच काय करायलो, पेअरिंग करून टाकायलो. इथं काय करायलो, पहिलेच पेअरिंग करायलो. असं नाही, असं करायला पाहिजे. कसं, पहिलं कसं भरायचे इलेक्ट्रॉन कसे भरायचे, पहिले इलेक्ट्रॉन फील्ड कसं भरणार, पहिले सिंगल भरायचे. कसं भरायचे इलेक्ट्रॉन, सिंगल. नंतर काय करायचं,
इलेक्ट्रॉन किल सिंगल करायचे, नंतर काय करायचे, नंतर पेअरिंग करायची. नंतर द नेक्स्ट इज द पेअरिंग. ओके, नेक्स्ट इज द काय करायची, पेअरिंग करायची. राईट, ओके, समजलं. समजलं काय होत आहे, हुन्स रूल. याला काय म्हणायचं, कोणता रूल, हुन्स रूल. हुन्स रूल मध्ये पण ऑर्बिटल कसे पाहिजे, सेम सबशेलचे. ऑर्बिटल कोणाचे असले पाहिजे, सेम सबशेलचे ऑर्बिटल. दुसऱ्या सबशेलचे नाही जमत. ऑर्बिटल्स कोणाचे असायला पाहिजे, सेम सबशेलचे. सेम सबशेल त्याला काय म्हणतात, सेम सबशेलची एनर्जी सेम असलेल्या ऑर्बिटलला, सेम एनर्जी असलेल्या ऑर्बिटलला काय म्हणावं काळे, सेम एनर्जी असलेल्या ऑर्बिटलला काय म्हणतात, ज्या ऑर्बिटलची एनर्जी सेम असते त्याला काय म्हणतात, डिजनरेट. काय म्हणावं, डिजनरेट. छान. चला समजलं. अर्जुन साबळे गबाळे समजलं सर्वांना. ओके. आदित्य चापके समजायला, आदित्य चापके 12वीला होते गेल्या वर्षी, 2 वर्ष आधी होते, खूप चापके होते. चापके समजायला का, 12वीला 2-3 चापके होते. राईट. श्रीपाद चापके होता, श्रीपाद. तर हे झालं, काय झालं, हुन्स रूल. याला म्हणायचं कोणता रूल, इट इज कॉल्ड एज हुन्स रूल. द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल. ऑर्बिटल कशी करायची, सिंगल. नंतर काय करायची, याची पेअरिंग करायची. पहिलं पेअरिंग नाही करायचं, हुन्स रूल. तर 3 रूल पाहिले आज आपण. कोणता कोणता पहिला, अफबाऊ पाहिला, त्यानंतर काय पाहिला, अफबाऊ आणि पॉलिस. आणि त्यानंतर कोणता पाहिला, अफबाऊ, पॉलिस, हुन्स रूल. पॉलिसने काय म्हटलं, पॉलिसचा रूल आहे लक्षात, कोण्याही 2 इलेक्ट्रॉनचे. पॉलिसने काय म्हटलं, कोण्याही 2 इलेक्ट्रॉनचे 4 क्वांटम नंबर सारखे नसतात. तर म्हटलं पॉलिस. पॉलिस कोण्याही कोणाचे 2 इलेक्ट्रॉनचे 4 क्वांटम नंबर सारखे नसतात. हुन्सने काय म्हटलं, व्हॉट इज हुन्स रूल. हुन्स रूल, द फिलिंग ऑफ पेअरिंग. द ऑर्बिटल्स ऑफ सेम एनर्जीची पेअरिंग होत नाही, होत नाही की जोपर्यंत इलेक्ट्रॉन कसा भरत नाही, सिंगल भरत नाही. थांबू आज आपण. ठीक आहे, समजलं सर्वांना.